आलोक आधी म्हणाला इंदूशी मैत्री आहे. काय थंडी आहे ना पुण्यात? हे बघ. मग म्हणाला इंदू खास मैत्रीण आहे. कॅन वी प्रोसीड? मग म्हणाला इंदू या घरची होणारी सून आहे. ओ जावई बापू, तुमच्या घरातली आमची गोष्ट असं सांगणारा मुरंबा 2 जून रोजी आपल्या भेटीला येतोय. याच टीमने नुकताच ट्रेलर आणि म्युझिक लॉन्चचा इव्हेंट केला. या इव्हेंटमध्ये सचिन खेडेकरांनी मुलं मोठी होतानाच्या वेगवेगळ्या टप्प्यांचं वर्णन केलंय. आधी आपण त्याचीच एक झलक पाहूया. कुटुंबामध्ये मुलांच्या बाबतीत 4 महत्वाचे टप्पे असतात. पहिला टप्पा, मुलं जेव्हा 4-5 वर्षांची असतात तेव्हा त्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकायचं का मराठी माध्यमाच्या शाळेत टाकायचं, याचंच एक डिस्कशन मी आणि जानकी करत होतो. अहो मी तर ठरवून टाकलंय. हो ना, माझ्या शाळेत टाकायचं ना. तुमच्या शाळेत? हो. नाही, माझं ठरलंय आलोकला आपण इंग्लिश मिडियमच्या शाळेत घालायचं. हो. तुमच्या सासरी कोणी इंग्लिश मीडियम मध्ये गेलं होतं? तुमच्या माहेरी? मग तुला कसं ठाऊक? अरे शाळा संपली की सगळं इंग्रजीतच चालतं. पण तू असा विचार कर ना, ज्या शाळेत मी गेलो त्या बाकावरती आलोक शिकेल, माझ्याच बाकावरती. ते बरोबर आहे हो, पण आपल्या कॉलनीतली सगळीच्या सगळी मुलं इंग्लिश माध्यमात शिकायला जातात. हा, मग आलोक एकटाच मागे पडेल ना. अरे आता तो मागे राहिला काय आणि पुढे गेला काय हे त्याच्या गुणवत्तेवर अवलंबून आहे. त्याचा मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियमशी काही संबंध नाही. ठीक आहे. हा, तुम्ही उद्या तुमच्या शाळेचा फॉर्म घेऊन या. ठरलं. देतील ना तुम्हाला? का नाही देणार? नाही, आई सांगत होत्या की तुम्ही तुमच्या काळात खूप गाजवलीत शाळा. हा म्हणजे काय? असं लाल अक्षरात कुठे लिहून नसेल ना ठेवलं की देशमुखांच्या मुलाला ह्याच्या पुढे या शाळेत ऍडमिशन देऊ नका म्हणून? अरे चित्रकलेच्या हॉलमध्ये अजूनही मी गाईज आणि वासरू असं एक चित्र काढलं होतं, ते अजून ठेवलंय माहितीये. हो. अरे उद्याच्या उद्या ऍडमिशन होईल बघ तू. कळलं? तर असाच काहीसा असणार आहे हा सिनेमा. मोठी स्टोरी आहे. सांगत बसलो तर पहाट होईल. तू अजून सांगितलं नाहीयेस ना तिला एंगेजमेंटचं? लग्न झालंय अरे त्याचं. अहो बाबा, अजून काय सांगायचं राहिलंय तिला? गुड. ही तिला सगळ्या फॅमिली फंक्शन्स मध्ये सून असल्यासारखी मिरवते. ए बाबा, तू मला सांगितलंस म्हणून मी सगळीकडे तिला बोलवते. प्लीज. बऱ्याच गमती जमती आहेत यात. याच्या फ्रेश जोडीसोबत आता आपण गप्पा मारूयात. पाहूयात तर त्यांना कसा वाटतोय त्यांचा हा मुरंबा. मुरंबा म्हणजे अर्थातच आपल्याला माहिती आहे एक आंबट गोड पदार्थ आहे. तर आमचा सिनेमा सुद्धा तसंच आहे, ज्यात आंबटपणा आहे, गोडवा आहे आणि हा आयुष्याशी निगडीत आहे. कारण की मला असं वाटतं या सिनेमातला जो काही आंबटपणा आहे तो मी आणि सचिन खेडेकर घेऊन आलेलो आहोत आणि यातला गोडवा अर्थातच मिथिला पालकर आणि चिन्मयी सुमित यांनी आणलेला आहे. मला असं वाटतं की खूप फ्रेशनेस आहे फिल्ममध्ये आणि खूप रिलेटेबल स्टोरी आहे. आम्ही आमची टॅगलाईनच आहे आमच्या सिनेमाची की तुमच्या घरातली आमची गोष्ट. तर ही फक्त मित्रमंडळींबरोबर जाऊन बघण्यासारखी फिल्म नाही आहे, तर ही तुमच्या आईबाबांना घेऊन जाऊन बघण्यासारखी फिल्म आहे. गर्लफ्रेंडला घेऊन जा पण गर्लफ्रेंडच्या आईबाबांबरोबर पण जा आणि बॉयफ्रेंडला घेऊन जा पण त्याच्याही आईबाबांबरोबर जा. त्यामुळे अशी कौटुंबिक असा आमचा सिनेमा आहे. मला वाटतं फार कमी सिनेमे असतात जे आपण आपल्या कुटुंबाबरोबर बघू शकतो. आजकाल असे अनेक सिनेमे येतात जे आपण आपल्या मित्रांबरोबर बघतो, काही कुटुंबाबरोबर बघतो. फार कमी सिनेमे असतात जे तुम्हाला तुमच्या कुटुंबाबरोबर मैत्री करायला लावतात. हा त्यातला सिनेमा आहे. सो आमची जी गोष्ट आहे ती कदाचित तुम्हाला असं वाटेल तुमची सुद्धा आहे. सो बघायला नक्की या 2 जूनला मुरंबा. वेल, एवढा आपलासा वाटणारा विषय आपल्या भेटीला आणलाय वरुण नार्वेकरने. पहिल्याच सिनेमात बरंच कौतुक होतंय त्याचं. वरुण नार्वेकरच्या लेखनाला मला दाद द्यावीशी वाटते. कारण आपण जेव्हा असं म्हणतो की मराठी प्रेक्षक त्यांना खरं हिंदी सिनेमाचं ते जाऊन पाहूच शकतात, पण त्यांना जर आवर्जून मराठी सिनेमा बघायचा असेल तर तो उत्तम कथेसाठी पाहायला येतात, उत्तम अभिनयासाठी पाहायला येतात. तर ते सगळं ह्या सिनेमामध्ये खरं तर जुळून आलं आहे. आमच्या दोघात काही भांडणं झाली नाहीत का? पण आता आमचंच उदाहरण तुला द्यायचं म्हणजे प्लीज बच्चन नका देऊ तू. किती कठीण असतं या वयातल्या या मुलांना ओळखणं. हे बघ, ब्रेकअप आणि लग्न मोडणं यात जमीन आसमानचा फरक आहे. पण तो जमीन आसमानाचा काय फरक आहे तो समजून सांग ना मला. ओ बाबा, सांगा ना तुम्ही. मला एक दोष चालेल.
मला कायमच असं वाटतं की आई ही आपली पहिली मैत्रीण असते आणि बाबा हा आपला सगळ्यात जुना मित्र असतो. सो त्यांच्यासोबत गर्लफ्रेंडबद्दलचं किंवा प्रेमाबद्दलचं बोलायला काहीच हरकत नाही. खरं तर तेच त्यांच्याकडेच सगळ्यात जास्त, आपल्या मित्रांचं जर का उदाहरण घेतलं तर सगळ्यात जास्त अनुभव सहजीवनाचा हा त्यांच्याकडेच आहे. सो अशा एका पिढीक सोबत जेव्हा आपण संवाद साधतो गर्लफ्रेंडबद्दल तेव्हा काय होतं हे तुम्ही बघायला 2 जूनला नक्की या. सो हा मुरांबा तुम्हाला डेफिनेटली आवडेल. मुलीच्या बापाला जशी काळजी असते ना मुलगा चांगला मिळेल का नाही, तशी काळजी मुलाच्या बापाला पण असते. हे सगळ्यांना भयानक टिपिकल होते. वेल, या फ्रेश कॉन्सेप्टसाठी फ्रेश म्युझिक सुद्धा झालंय. जशराज आणि टीम आणि शैलेंद्र बर्वे यांनी या सिनेमाची गाणी केली आहेत. कधी कधी ना आयुष्य घालते कोडी आणखीच वाढते गोडी, खरंय ना. तुम्हीच सांगा असं होते ना, छोटीशी गोष्ट उतू जाते ना, कसं की हसताना रुसताना नात मूर्त, खरंय ना. मुरांबा जी स्टोरी जशी फ्रेश आहे तसं फ्रेश म्युझिक करायचा प्रयत्न केला आहे, ज्याच्यात ऑर्गॅनिक टोन्स वापरले आहेत, सगळं लाईव्ह करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि जसं जसं मला फ्रेशनेस ठेवायचा तर आम्ही खूप नवीन प्रकारे म्हणजे आम्ही एक जुन्या स्टाईलनी करण्याचा प्रयत्न केला की सगळे म्युझिशियन एकत्र येऊन त्याच्यावरती काम करायचं आणि तशा पद्धतीने गाणी कंपोज करायची किंवा तसं ते गाणी मांडायची, असा आमचा एक प्रयत्न होता यावेळेला. तो कसा सक्सेसफुल झाला तसं आता हळूहळू कळते, लोकांना गाणी आवडत आहेत. सो आम्ही बऱ्यापैकी खुश होतो यावर. सौरभ ऋषिकेश, जसराज खूप चांगले मित्र आहेत, खूप छान गाणी करतात आणि मला असं सारखं वाटत होतं की मला यायचं, या टीममध्ये यायचं आहे. आणि फायनली शैलेंद्र दादाच्या रूपात ही संधी आली की प्रमोशनल सॉन्ग झालं अगं ऐक ना, आणि ते खास या दोघांवर चित्रित आहे, लिपसिंक आहे त्या दोघांचं. आणि मी आणि रोहितने गायलं आणि जितेंद्र जोशी त्याचे शब्द कधीपासनं त्यांनी लिहिलेलं गाणं गायचं होतं. सो इतक्या सगळ्या छान गोष्टी या एका गाण्याच्या निमित्ताने जुळून आल्याचं आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. अगं ऐक ना जरा बसतेस का, अगं ऐक ना जरा बसतेस का. तर असा हा उत्तम कॉम्बिनेशन असणारा आंबट गोड मुरंबा 2 जूनला तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये येतोय. याची चव घ्यायला विसरू नका. रुसवा फुगवा सोड ना, जरा हसतेस का.